इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कझाकस्तान येथे होणाऱ्या फिडे वर्ल्ड युनिव्हर्सिटी बुद्धिबळ अजिंक्यपद 2026 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अर्थात MHUHS चा 5 सदस्यीय संघ व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती अरविंद राठी आहे. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. नाशिक येथील मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतून मी BPTH केला आहे व नागपूर येथील VSPM कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये मी मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी इन स्पोर्ट्स मेडिसिन करत आहे. मी एक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू व एक FIDE रेटेड प्लेअर आहे. लहानपणापासूनच मी बुद्धिबळ खेळत आहे. शाळेत असताना अनेक DSO स्पर्धासुद्धा खेळल्या आहेत. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे मी इयत्ता 12वीत असताना महाराष्ट्र संघटनेतून विजयवाडा आंध्र प्रदेश येथे खेळले व तिथे आमच्या टीमने प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल मिळविले. या व्यतिरिक्त वेस्ट झोन भोपाळ येथे 4था क्रमांक, ऑल इंडिया AIU दिल्ली येथे 10वा क्रमांक, अश्वमेध क्रीडा महोत्सव गडचिरोली येथे 3रा क्रमांक प्राप्त केला आहे. आणि आता सध्या येणारा वर्ल्ड युनिव्हर्सिटी टीम चेस चॅम्पियनशिपमध्ये आम्ही भाग घेणार आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला रिप्रेझेंट करणार आहे ॲज अ टीम. तिथे आम्ही चांगलं खेळू आणि यश प्राप्त करू. धन्यवाद. डॉक्टर रिया काऊतकर यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांना अंजली काऊतकर प्रशिक्षक डॉक्टर विशाल खंडारे, स्वप्नील बनसोड, कमल देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.